नमस्कार. आणि आता मी आणि आई स्वतः चेहरा दाखव. मी आणि आई तिच्या आईकडे म्हणजे माझ्या आजीकडे निघालोय पेडला. आणि माझ्या मावशीची वास्तुशांत, सो त्या घरी जाऊन आता वास्तुशांतीचे माझ्या घरचं झालं वास्तुशांती, तिच्या घरची आता वास्तुशांती क्या बात आहे. सो आता आईच्या आईकडे आजीकडे जाऊन मी तुम्हाला दाखवणार की तिकडे काय आम्ही मजा मस्ती करतो. आजीचं घर कसं आहे माझ्या. आणि पक्षी बघायला मिळतील. पक्षी बघायला मिळतील भरपूर पक्षी बघायला मिळतील मला. आता ते कॅमेरा किती टिपले जातील मला माहित नाही, कारण पेण हे अतिशय सुंदर गाव आहे. तिकडची मंदिर अतिशय सुंदर आहेत. आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. आणि मजा करणार आहोत आम्ही जाताना सुद्धा, प्रवासात सुद्धा. मी आणि आई सॉलिड टीम. हो नाही? हो. कोण? तू आणि मी सॉलिड टीम. मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. ये बात. माझ्या आईला आजीचा कॉल आलेला आहे. नाही ग, डॉक्टर कडनं निघाले की तुला कॉल करते. पण तू जेवून घे. पप्पाला पण सांग जेवायला. तो यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मुलगा असो मुलगी असो, त्याचं वय किती झालं तरी आई ही आपल्या मुलासाठी जेवायला थांबत असते. तशी माझी आज सुद्धा थांबते आणि तिची आज सुद्धा आता थांबणार आहे. सो आज लागले त्यांना माझी आई तिकडे पोहोचण्याची आणि त्यांचा नातू पोहोचण्याची. सो आम्ही सांगितलं की बाबा जेवून घ्या, आमच्यासाठी थांबू नका. पण आई आणि आजी काही थांबणार नाही, जसं माझी आई थांबते. आणि आईला इच्छा आहे तिच्या आईच्या हातचं खायची, जशी मला असते इच्छा. किती लग्न झालं तरी बाबा तूच जेवण बनव, नाही स्वतःकडे बोलव. पण मी बनवणार नाहीये, त्याला सांगणार तुझ्याच बायकोला सांग. ते बघूया आपण, ती लफडी नंतर करूया, लग्नानंतरची सगळी संसारातली लफडी. पण माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला आपल्या आईच्या हातचं जेवण हे आवडतं. मग तुमचं वय मोठं हो, तुम्हाला पोरांना पोरं हो, म्हातारे हो, कोतारे हो, कसे हो. नाही पण मी बनवणार, माझ्या मुलासाठी बनवणार. आयुष्यात मला इतके दात आहेत ना की दाताचं काम हे करावंच लागतं. त्यामुळे मी आधीच आईस्क्रीम खाऊन घेतलं आणि नेमक्या लाईट गेल्या होत्या. किती ते नशीब, वाह. पण दाताचं काम पूर्ण करून मी मग आजी आजोबांकडे निघालो. म्हटलं जे दात आलेत ते जपायला हवेत. चॉकलेट खायला आवडतं का तुम्हाला? पूर्वी मी खायची. काय? कॅडबरी जाम आवडते. याला किती आणायचो मी सायकल आले. मला आज किती आणले मी. काय ते काय लहानपणी ते पण चॉकलेटच आहे. ते तुला आणले ते याचे कसलं आहे ते चॉकलेट बिस्किट काहीतरी अक्षय आणले, मला पण नाही माहिती. त्याला खायला आवडतं. मला नाही, तुम्हाला आणलंय. मला गरज नाही माझ्या चॉकलेट वगैरे. मी डाएट वर आहे. तुम्ही कसे आता तंदुरुस्त आहात, तुम्ही खाऊ शकता आयुष्यात. करतो काय म्हणजे असं काहीच खात नाही. खातो पण असं फार खात नाही मी. नॉर्मल. तुम्ही लगेच खायला घेतलं पण मग काय कसं आहे? एवढं प्रेमाने दिलं, घे की. मोठे तुला प्रेमाने दिलं त्यांनी, एवढा फटाका. अरे रे, तुला एवढं प्रेमाने दिलं, खा की. मला काय काय बोलली आई? उडदाचा पापड आहे. तळलेला हवाय की भाजलेला हवाय? मला तळलेला हवाय. तुम्हाला? मला तळलेला हवा. मग कुठलाही चालेल, कशाला म्हणतात? 7-8 महिने चालायला पाहिजे. किती महिने झाले तरी पण? 6 महिने चालली. मग अजून 6 महिने तरी चालायला पाहिजे. बघ ना आता 3 महिने उद्यापासून बंद. कुठली? आता कुठली? दुर्गा.
आई तुला शेवटी फायनली तुझ्या आईच्या हातचं जेवण मिळतंय, बरं वाटतंय? हो खूप बरं. ये आता तू जेवायला आलास तर आणखीन बरं वाटेल. ये टाइमपास नको. टाइमपास करतोय मी इथे टाइमपास करतोय आयुष्यात मी. हो खातोय. तेल टाकायचं त्याच्यात मस्त लागतं देऊ तेल. वा थोडा एक नंबर जेवण झालं. तुला बघ घे. मोठं एक नंबर जेवण केलंस तू. खरंच खरं एक नंबर. ए बाळा. हो घेतो चटणी घेणार मी. एक नंबर. मिरची भाजी तेल घाल मस्त लागेल. आई त्याला तेल नकोय. इथे अतिशय थंडी असल्या कारणाने झोपायची वेळ झालेली आहे. मस्त झोपूया. ए आई अंथरूण घाल. एवढ्याशा बेडवर झोपून नकोस असं म्हणते माझी आई. तिचं म्हणणे माझ्या घरी एवढ्या मोठ्या बेडवर झोपायची मला सवय आहे, सो मी इथे नाही झोपू शकत. पण बघूया आई आता अंथरूण घालतेस की मी इथेच झोपू? मी इथेच झोपतोय. गुड नाईट. आपण उद्या सगळं बाकीचं वगैरे शूट करूया. काही छान उठून तयार झालेले आणि आता आम्ही मावशीकडे निघतोय जायला. छान सकाळी उठून चहा पिऊन नाश्ता करून आजीच्या हातचे पोहे खाऊन सगळा सुखमय जीवन प्रवास सुरू झालेला आहे. हे आमचे मामा आणि आता निघतो आम्ही. आणि हा माझ्या मावशीचा बंगला. हा मावशीचा बंगला. अथर्व आहे म्हणाल ना? अथर्व नाही डायरेक्ट घरात जायचं का? लहानपणीची आठवण आली की नाही? हे बघ ना, हे खरे मोठ्या आईला थोडी वर्ष झालं जमणार आहे. त्याला माणसं लागतात रे. बंगला बघ देशी. हो नमस्कार. त्यामध्ये माझ्या नव्हे करायचं. जाऊ दे मावशी माझ्या नव्हे करूचा. प्रसादात या झिराळी गणपती मंदिर अतिशय जुनं मंदिर आणि मी लहानपणापासून या मंदिरात जातो आणि आज इतक्या वर्षांनी गेल्यानंतर जाम भारी वाटलं मला. जो हरणार होता तो आईस्क्रीम देणार आहे सगळ्यांना. बघूया. आणि मामा आजीचं खेळतोय, मामा आजीचं खेळतोय आणि आई आईचं खेळते. सो आता बघूया कोण हरतंय आणि कोण आईस्क्रीम देतंय. कुठला आईस्क्रीम म्हणाल?
वहिनीला आईस्क्रीम वहिनीला काय गरज आहे आईला? अहो काही शूटिंग नाही करते, फक्त ट्रायल करतोय. त्यांना मी लहानपणी पक्षीवाले काका म्हणायचो, पक्षीवाले काका. ते छान ओरिजिनल येतात. अरे मला ही माझी आजी आहे ना, आजी चोमडीगिरी करते, शूटिंग करतोय आणि हे करतोय आणि ते करतोय. तुला काय वाटत नाही का गं? वाटत नाही. हा चालेल. चांगली दिसतेस ग. अगं आई किती खाशील, सकाळपासून खातेच शूटिंग नाही करते काका. फेसबुकला टाकतो तो डायरेक्ट. फेसबुकला नाही, युट्यूबला. युट्यूबला टाकतो. तू बघतेस का माझे ब्लॉग बघतेस? मोठे म्हण लाईक करा, म्हण काय लाईक करा, म्हण. कशासाठी? अरे हा ब्लॉग लाईक करा म्हण. अरे म्हण ना, लाईक करा, शेअर करा. हा बोल ना, लाईक करा. अरे काय नाही टाकणार, लाईक आई करा, बोल ग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. काय करा? सबस्क्राईब. काय सांगायचंय? लाईक करा, शेअर करा. ते तू सांग ना मग. मोठे बोल, लाईक करा, लाईक करा, शेअर करा शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा माझा मामा सध्या तो सगळ्यांना बादलाय, म्हणून तो बादली घेऊन बसलाय. खराब नाही. मग हे कसली आहे ना कसली नाही ना. शी. बाय बाय ग. बाय बाय रे. बाय 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 बाय. बाय बाय.